नाही, त्यावेळेला मी मतदान घेतलंच नाही. अच्छा, त्यावेळेला लोकशाहीने न वागता हुकुमशाहीने वागून तुम्ही एकतर काही वेळेला वागावं लागतं, न्यायालयात वागावं लागतं. निकम साहेब, आता तुम्ही जसं म्हणताय, मी आता राजकारणी झालेलो आहे आणि राजकारणात फुल फ्लेजेडली आलेला आहात. जिथे मला उत्तर द्यायचं नसेल तिथे मी आज स्टँड घेणार. अच्छा, तर आता मी तुमच्या निवडणुकीच्या प्रचार आणि जे डिफिकल्टीज आहेत, कारण ह्या मतदारसंघातला कॉन्टेस्ट काही सोपा नसणार आहे आणि राजकारणामध्ये पोलरायझेशन आता होतच आहे. म्हणजे राईट विंग, लेफ्ट विंग आणि जात धर्म बघूनच उमेदवारी दिले जातात. या मतदारसंघामध्ये तुमच्या विरुद्ध वर्षा गायकवाड आहेत आणि दलित, मुस्लिम एक कन्सॉलिडेशन भाजप विरुद्ध अशी चर्चा आहे. तर ह्या कन्सॉलिडेशनला तुम्ही कसं पाहाल? तुम्ही जे खटले चालवले ते दलितांना न्याय देणारे होते आणि जे खटले चालवले ज्यामध्ये प्रामुख्यानं मुस्लिम असे किंवा त्या जातीचे आरोपी होते, म्हणून तो राग येऊ शकतो का? आणि दलितांच्या प्रती जो न्याय देणारा खटला चालवलेत तुम्ही, तो तुमच्या बाजूने येईल का? हे कॅल्क्युलेशन कसं पाहता राजकारणामध्ये? किंवा गणेश, स्पष्ट मी बोलतो याच्यात की मी अनेक विविध खटले चालवले. कुठल्याही एका जातीच्या किंवा धर्माच्या विरुद्ध असे खटले बघितलं जात नाही. आरोपी कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, हे मी कधी विचार केला नाही. कारण खैरलांजी दलित हत्याकांडमध्ये 8 आरोपींना फाशी शिक्षा झाली. सोनई दलित हत्याकांडामध्ये 6-7 आरोपींना फाशी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने कायम केली. आता हे दोन्ही खटले मी विशेष सरकारी वकील म्हणून चालवले आणि तेही आमच्या दलित बांधवांच्या विनंतीनुसार, मागणीनुसार हे खटले चालवले होते. या उलट महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुस्लिम आरोपी होते, काही ठिकाणी त्यांच्याबरोबरच हिंदू आरोपी होते. सगळ्यांना शिक्षा झाल्या. परवा मी चालवला पुण्याचा एक हिंदू राष्ट्र सेनेच्या पोरांच्या विरुद्ध 7-8 लोकांना मी खटला चालवला. परंतु त्याचप्रमाणे मी मध्यंतरी एक खटला चालवला पुण्याला मोहसिन शेखचा. म्हणजे मी त्याच्यामध्ये अपॉइंट केलं. ही गोष्ट सांगून टाकतो. त्यावेळेला पृथ्वीराज बाबा सीएम होते. पृथ्वीराज बाबांनी मला सांगितलं की मोहसिन शेखचा खटला आपण चालवावा. मी बाबांना म्हटलं, बाबा मुख्यमंत्री होते, मी म्हटलं मी हा खटला चालवा, परंतु आतापर्यंत मी असे खटले चालवले, त्यांना आपण विचारावं पाहिजे. नाही म्हणे, मोहसिनचे वडील माझ्याजवळ बसलेत. मी मोहसिनचा खटला हो म्हणाला. आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे होते. परंतु एका मुस्लिम खासदाराने महाराष्ट्रातल्या आणि एका पत्रकाराने आरोप केला. तिथे म्हणजे लेखी पत्र दिलं. त्यांचे जामीन अर्ज रिजेक्ट झाले होते. देसाई तो म्हणून होता. तो कोण? धनंजय देसाई. तर म्हणे की बा यांनी हे चालवलंय तर हा खटला हे करू नका, तर मला देऊ नका यांनी असं केलं असल्यामुळे. आता हा खटला की तुम्हाला केस ती देऊ नका असं? नाही, केस दिलेली होती. याच्यात यांची नियुक्ती रद्द करावी, कारण अननेसेसरी म्हणे हे यांनी इतके हिंदू संघटनेचा सत्कार केला, असं केला, तसं केलं. आता हे पत्राच्या बद्दल गोष्ट कळल्यानंतर मी राजीनामा देऊन टाकला. ज्यावेळेला राजीनामा दिला, मग त्यावेळेला हेच कारण होतं की जर दुर्दैवाने खटला सुटला, काही झालं, तर माझ्यावरती कोणी अकारण आरोप करू नये. तुम्ही जर या वृत्तीने जर बघायला लागला तर मग कसं होईल? कोण होतं खासदार? ते जाऊ द्या, काय करतात त्याचं नाव. त्याच्या बायकोने नंतर झापलं. त्या खासदाराने, ते आरोपी सुटले ते सर्व. त्या खासदाराचीच पत्नीने ही बातमी ऐकली आणि टीव्ही नंतर मी फक्त नाव घेतलं नव्हतं, आजही मी नाव घेत नाही त्यांचं. मला कोणाला अननेसेसरी बदनाम करायचं नाही. त्यांना वाटल्यानंतर त्याच खासदारांनी मला नंतर एका कार्यक्रमात म्हटलं, निकम साहेब आता काय करता येईल म्हटलं, तुमची चूक आहे. तुम्ही अकारण आरोप केले ना, म्हणून मी निघून गेलो. कारण अकारण आरोप करू नये कोणी. कारण अकारण आरोप केल्याने तुम्ही काय होतात, तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, पण काही प्रूफ असेल तुमच्यावर तर करा ना. पण एक प्रश्न माझा फक्त एक 26/11 संदर्भातला आहे. त्या तुम्ही म्हणाल की पत्रकारांना बोलवलं, मी पूर्ण ट्रायल 1.5 वर्ष ती कव्हर केली.